एका काळी वृंदा नावाची एक स्त्री होती. अत्यंत पतिव्रता, भक्तिभावाने भरलेली. तिचा पती होता दैत्यराज जालंधर. वृंदीच्या पतिव्रतेच्या तेजामुळे देवसुद्धा त्याचा पराभव करू शकत नव्हते. तेव्हा भगवान विष्णूंनी एक योजना आखली. ते जालंधरचं रूप घेऊन वृंदेसमोर आले. वृंदेला वाटलं माझा पती माझ्या समोर आहे आणि तिचं तपभंग झालं. जेव्हा तिला सत्य समजलं तिचं हृदय तुटलं. तिनं रागाने विष्णूंना शाप दिला, तुम्ही माझ्या पतीचं रूप घेऊन मला फसवलंत, म्हणून तुम्हालाही तुमच्या पत्नीपासून दूर राहावं लागेल आणि मी पृथ्वीवर झाडाच्या रूपात जगेन. वृंदा सती झाली आणि तिच्या शरीरातून उगवली तुळशी माता. भगवान विष्णूंनी तिची प्रार्थना ऐकली आणि म्हणाले, हे वृंदे, तुझ्या भक्तीला मी वंदन करतो. तुझ्याशिवाय माझं पूजन पूर्ण होणार नाही आणि प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात मी तुझ्याशी विवाह करीन. आणि तेव्हापासून सुरू झाली तुळशी विवाहाची परंपरा.